नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. अशोक मामा आता ऑफिसला आलेले असतात तेव्हा योगिता त्यांना गुड मॉर्निंग असं म्हणते. तितक्यात तृप्ती तिथे नारळ पाणी घेऊन येते. तिला बघून अशोक मामा विचारू लागतात, एक मिनिट, नारळ पाणी, तू आजारी वगैरे आहेस का? त्यावर तृप्ती म्हणते नाही. तेव्हा ते विचारतात, मग कोण आजारी आहे? तेव्हा तृप्ती त्यांना म्हणते, कोणी नाही, हर्षाने मागवलंय. तेव्हा ते म्हणतात, मग तू कोणीही आजारी नाही असं का बोललीस? हर्ष आजारी आहे मेंदूनं. त्यावर तृप्ती म्हणते, सांगू जाऊन तिला तुम्ही काय म्हणालात ते? तेव्हा अशोक मामा मस्करी करत तिला म्हणू लागतात, ही काय शाळा वाटली तुला? म्हणजे शाळेत जसं बोलतात की बाई हिने माझं खोडरबर चोरलं. त्यावर तृप्तीला राग येतो आणि ती तिथून जाऊ लागते. तेव्हा अशोक मामा तिला थांबवत म्हणतात, एक मिनिट इकडे ये. आणि तिला म्हणतात, मला माहीत नव्हतं की तुझं डिमोशन झालं आहे म्हणून. त्यावर तृप्तीला खूप राग येतो आणि ती म्हणते, व्हॉट नॉनसेन्स. त्यावर अशोक मामा म्हणतात, मग बघ ना कसली कामं सांगितली तुला, मला नाही आवडलं. तेव्हा गायधनी आणि योगिता मजा घेऊ लागतात. तृप्ती म्हणत असते, ठीक आहे, ती आपली आता बॉस आहे. त्यावर अशोक मामा म्हणतात, पण मालकी नाही ना, आणि आपण तिचे गुलाम नाही आहोत, निदान मी तरी नाही. त्यावर तृप्ती म्हणते, हे बघा ती माझी मैत्रीण आहे. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात, पण असं तुला वाटतं? हेच बघ ना, परवा ती तुझ्यावर कशी वचकन ओरडली, मला नाही आवडलं. मला खूप वाईट वाटलं माहिती आहे, आणि मुद्दामच म्हणतात, मी फक्त रडायचा बाकी राहिलो होतो. तृप्ती म्हणते, ठीक आहे, तेव्हा तिचा मूड नसेल. त्यावर अशोक मामा म्हणतात की आपण तिचा मूड सांभाळायलाच आहोत ना इथे. परवा बघ तुझ्यावर कशी ओरडली आणि तुझ्यावर असं कागद फेकून मारला, इथे तुझ्या डोळ्याला पण लागलं. पण तरीही तुला सहन करावंच लागलं ना. ती तुला कशी वदातदा बोलत होती, तू अगदी रडकुंडीलाच आली होती. आणि ते म्हणतात, मला असं वाटतं की तू तिची पर्सनल सेक्रेटरी नक्कीच होशील. त्यावर तृप्तीला खूप राग येतो आणि ती म्हणते, शक्यच नाही. त्यावर अशोक मामा म्हणतात, असं झालंय, हे बघ ना, तू इतकी शिकलेली हुशार मुलगी आणि तुला कसले कामं करावे लागतायत. तुझ्या कामाची ना कुणाला कदरच राहिलेली नाहीये. असं मी नाही म्हणत, असं लोक म्हणतायत. त्यावर तृप्ती विचारू लागते, खरंच? तेव्हा ते म्हणतात, हो. आता अशोक मामा तृप्तीला हर्षाविरुद्ध जेव्हा भडकवतात तेव्हा तृप्तीला खूप राग येतो आणि ती रागातच हर्षाच्या केबिनमध्ये जाते आणि तिथे जाऊन हर्षाच्या हातामध्ये जोरात नारळ पाणी ठेवते. तेव्हा मात्र हर्षाला खूप राग येतो आणि ती म्हणते, व्हॉट नॉनसेन्स इज धिस, तू प्रोटोकॉल विसरलीस वाटतं. त्यावर हर्षा उलट उत्तर देत म्हणते, तू माझं काम विसरलीस त्यामुळे मी प्रोटोकॉल विसरले. तुम्हाला वाटेल ते काम सांगशील, तू काय माझी मालकीण नाहीये, मी का करू? त्यावर हर्षा म्हणते, कारण मी सांगतीये म्हणून. त्यावर तृप्ती तिला म्हणते, मी काही तुला तुझी गुलाम वाटले का? त्यावर हर्षा तृप्तीला म्हणते, तृप्ती हे बघ, आधीच माझं डोकं खूप फिरलंय, आणखी फिरू नकोस. तेव्हा अशोक मामा, गायधनी आणि योगिता बाहेर उभं राहून त्यांच्यातल्या चाललेल्या भांडणाची मजा घेऊ लागतात. आता तृप्ती हर्षाला म्हणत असते, तुझे मूड सांभाळण्यासाठी इथे येतो का आम्ही? त्यावर हर्षा तिला म्हणते, तृप्ती माइंड युअर लिमिट्स. तेव्हा तृप्तीही तिला म्हणते, यू टू हर्षा. आणि पुढे म्हणते, मी तुझी पर्सनल सेक्रेटरी नाहीये, त्यामुळे मला ही असली कामं सांगायची नाहीस. लोकांना ना माझ्या टॅलेंटची कदर आहे, पण तुला नाहीये. त्यावर हर्षाही तिला ओरडून म्हणते, इनफ इज इनफ अँड नाऊ यू जस्ट गेट लॉस्ट. असं म्हणून आता हर्षाने तृप्तीला जायला सांगितलेलं असतं. तेव्हा तृप्तीही रागातच तिथून निघून येते. तृप्ती जेव्हा बाहेर येते तेव्हा गायधनी, योगिता आणि अशोक मामा इकडे तिकडे जातात आणि आम्ही काम करत आहोत असं दाखवू लागतात. अशोक मामा मुद्दामच गायधनी आणि योगिताला म्हणतात, ऑफिसमध्ये याआधी असं वातावरण कधीच पाहिलं नव्हतं. लीडरला कसं लीड करायचं हेच माहीत नाहीये, फक्त वस्कन अंगावर ओरडता येतं. त्यावर गायधनी, योगिता हसू लागतात. पुढे ते म्हणतात, काय करणार, भोगायचं आता, पण एक लक्षात ठेवा, आता हे पोस्ट वगैरे सगळं विसरून जायचं. बॉस कितीही चुकला तरी तो बरोबरच असतो, एवढंच लक्षात ठेवायचं. चला आता कामाला लागा. आता इकडे अनिशकडून जेव्हा भैरवीच्या बाबांना पैशांबद्दल समजतं तेव्हा त्यांना धक्काच बसतो आणि ते म्हणतात, काय, म्हणजे एका झटक्यात 7 लाख रुपये? त्यावर अनिश म्हणतो, हो बाबा. पुढे तो म्हणतो, मला मान्य आहे, माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. आयुष्यात कधीच इन्व्हेस्टमेंट केली नव्हती ना, म्हणूनच असं झालं. त्यावर भैरवीचे बाबा अनिशवर न रागवता उलट त्यालाच समजावून सांगू लागतात आणि म्हणतात, अनिश, तरुण वयात चुका होतातच, आणि एवढंच काय, शहाणी माणसंसुद्धा अशा फ्रॉडना बळी पडतात.
त्यावर अनिश म्हणतो, नाही बाबा, थोडं अलर्ट राहायला हवं होतं मी. जर थोडं रिसर्च केला असता, कोणाला विचारपूस केली असती तर एवढी मोठी चूक झालीच नसती. तेव्हा चंदनराव अनिशजवळ जाऊन त्याला म्हणतात, हे बघ अनिश, काय करता आलं पाहिजे होतं यापेक्षा पुढे काय करता येईल हे बघायला पाहिजे. तेव्हा अनिश त्यांना म्हणतो, त्या श्रीकांतवर पोलीस कंप्लेंट केली आहे, तेव्हा आज ना उद्या तो पकडला जाईल. तेव्हा भैरवीचे बाबा विचारतात, अरे पण पुढे काय? हे बघ अनिश, मला शक्य होईल तेवढी मदत मी तुला करीन. त्यावर अनिश म्हणतो, हो बाबा, मला मदत हवी आहे, पण पैशांच्या बाबतीत नाही तर भैरवीच्या बाबतीत. तेव्हा भैरवीचे बाबा म्हणजे चंदनराव आश्चर्यानेच त्याला विचारू लागतात, म्हणजे? त्यावर तो सांगतो की बाबा, हे जे काही झालं त्यामुळे भैरवीला खूप मोठा धक्का बसलाय हो. तिचे सगळे प्लॅन्स, तिचे सगळे स्वप्न डिस्ट्रॉय झाले आणि त्यात तिच्या नोकरीचं असं झालं. ती जर कामात असती ना तर तिचं माइंड डायव्हर्ट झालं असतं. म्हणतात ना, एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स होम. असं नको व्हायला. बाबा तुम्हाला सांगतो, भैरवी माझ्याशी खूप विचित्र रिॲक्ट झाली. म्हणजे मी तिला ब्लेम करत नाही आहे, तिचं वागणं स्वाभाविकच आहे. पण मी जे करतोय त्यात हल्ली चुकाच करत जातोय. काय करावं तेच मला समजत नाही आहे. या सगळ्यात मला भैरवीची काळजी वाटते. प्लीज तुम्ही तिला सावरा. असं म्हणून आता अनिश तिथून जातो. अनिश तिथून गेल्यानंतर चंदनराव अशोक मामांना फोन लावतात. तेव्हा अशोक मामा फोन उचलून त्यांना म्हणतात, हां बोला चंदनराव. तेव्हा चंदनराव बोलू लागतात, अशोकराव, जे काही झालं ते सगळं मला कळलं आणि एवढं मोठं नुकसान. पुढे अशोक मामा म्हणतात, मला माहिती आहे की एवढं मोठं नुकसान भरून निघणार नाही. आणि ते म्हणतात, चंदनराव, माझ्या मुलाकडून जी काही चूक झाली त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. त्यावर चंदनराव म्हणतात, अहो आयुष्यात चेकमेट्स येतातच. प्रत्येकाला पैशाच्या अडचणीतून जावंच लागतं. पैसा काय आज गेला तर उद्या कमवता येतो, पण जर एखाद्या माणसाचा धीर खचला ना तर तो परत मिळवता येत नाही. तेव्हा अशोक मामा म्हणतात, नाही नाही, मी असं होऊ देणार नाही. मी असं कुणाच्याही बाबतीत होऊ देणार नाही. त्यावर चंदनराव म्हणतात, अशोकराव, असं यापूर्वी एकदा झालंय, तेही भैरवीच्या बाबतीत. हे ऐकल्यानंतर अशोक मामा विचारतात, काय? तेव्हा ते सांगू लागतात, हो अशोकराव, भैरवी जेव्हा लंडनला होती तेव्हा ती एकटी पडली होती आणि तिचं ठरलेलं लग्न मोडलं होतं. त्यावेळेस ती डिप्रेशनमध्ये गेली. 1 वर्षभर सायकॅट्रिक्सकडनं ती गोळ्या घेत होती. सध्या हे जे काही चाललंय त्यामुळे तिच्यावर परत तीच वेळ येऊ नये, फक्त एवढीच इच्छा आहे. आता इकडे भैरवी तिच्या खोलीमध्ये एकटीच बसून रडत असते. तितक्यात अशोक मामा येऊन तिच्या खोलीचा दरवाजा नॉक करतात आणि म्हणतात, भैरवी, अगं जेवायला चल, मुलं येतच असतील. तेव्हा भैरवी पटकन उठून डोळे पुसते आणि दरवाजा उघडते. तेव्हा अशोक मामा तिला विचारू लागतात, भैरवी, तू रडतीयेस? तेव्हा ती म्हणते, नाही बाबा. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात, बाळा, संध्याकाळच्या वेळी असं रडू नये. घरची लक्ष्मी अशी जर दुःखात असली ना तर देवसुद्धा नाराज होतात. आता मात्र भैरवीचा धीर सुटलेला असतो आणि ती रडू लागते आणि म्हणते, काय करू बाबा, असं वाटतंय सगळ्या बाजूनी संकट येत आहेत. तेव्हा अशोक मामा तिला विचारतात, कसलं संकट आलंय तुझ्यावर? आणि तिला बाजूला बसायला सांगतात आणि म्हणतात, सांग आता काय झालं? तेव्हा ती म्हणते, हे सगळं जे काही चालू येते. तेव्हा भैरवी तिच्या मनात साठलेल्या सगळ्या गोष्टी अशोक मामांसमोर सांगते की माझी नोकरी गेली, बदनामी झाली, पोलीस येऊन गेले, आता दुसरीकडे कुठे नोकरी पण मिळत नाही आहे मला. तेव्हा अशोक मामा तिला विचारतात, मला सांग, परवाच्या पेपरमध्ये फ्रंट पेजला जी बातमी आली ती तुला आठवते का? तेव्हा भैरवी काही बोलत नसते. तेव्हा ते म्हणतात, नाही आठवत ना. लोकांना जगात घडलेल्या मोठमोठ्या गोष्टीसुद्धा लक्षात नसतात. पुढे ते म्हणतात, भैरवी माझगावकरची नोकरी गेली हे शेजारच्या घरातसुद्धा माहीत नसेल. का माहीत नसेल? कारण ही तुझी घटना आहे, इतरांची नाही. लोक कौतुकही विसरतात आणि बदनामीही. आता पुढे. तेव्हा ती सांगू लागते की अनिशने जॉईंट अकाउंटमधले पैसे, त्यावर ते म्हणतात, बुडवले. पण तू, मी, मुलं, अनिश आणि ते 2 माणसं अजून आहेत ना. त्यावर भैरवी म्हणते, तसं नाही बाबा, आता खर्चायला सुद्धा पैसे शिल्लक नाही आहेत, त्यात मुलांचा खर्च. आणि सगळ्यात जास्त पुढे काय बाबा, मला सगळीकडे अंधारच दिसतोय. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात, कारण तू उजेड्याकडे बघतच नाहीये. भैरवी, अंधार हा आपल्या मनात असतो, जगात नाही. आजूबाजूला बघ जरा, आपल्यापेक्षाही भयंकर परिस्थितीत माणसं जगतायत.
भैरवी, आपल्याला निदान आपल्या डोक्यावर छप्पर आहे आणि आपल्या रक्ताची माणसं आपल्या जवळ आहेत. काय हवं आणखी? हे बघ, तुला वाटतं तसंच आयुष्य नसतं. आपल्याला वाटतं वेगळं आणि घडतं वेगळं. आता आयुष्य खऱ्या अर्थाने जगायला लागलीस तू. आता उठ, अशा हातपाय गाळून बसू नकोस. संकट ही कायमचे थान मांडून बसत नसतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, स्वतःची तब्येत सांभाळ. सर सलामत तो पगडी 50. अशीच जर हातपाय गाळून बसलीस तर मुलांसमोर काय आदर्श ठेवशील तू? आणि नोकरीचा जास्त विचार करू नकोस. तेव्हा भैरवी त्यांना म्हणते, पण बाबा, मी घरात बसायचं आणि या वयात तुम्ही नोकरी करणार. तेव्हा ते तिला म्हणतात, अगं वेडे, एक बाई जे घरात करते त्याची किंमत कुणीही करू शकत नाही. मी फक्त पैसा कमवतो, पण तू हे घर धरून ठेवतेस. असं म्हणत अशोक मामा आता भैरवीला धीर देत असतात आणि म्हणतात, तुझ्यावर कोणी कसा आणि का अन्याय केला ते मात्र मी शोधून काढणार आहे. मला असं वाटतं आता त्याचा उलगडा होण्याची वेळ आली आहे. आणि म्हणतात, चल आता उठ, असं रडत बसायचं नाही. आता सगळ्यांची जेवणं झालेली असतात तेव्हा इरा, ईशान आणि संयमी गाद्या लावत असतात. तेव्हा अशोक मामा तिथे येतात आणि भैरवीची मंगळागौर करणार आहोत हे त्यांना सांगू लागतात. हे ऐकल्यानंतर सगळेजण खुश होतात, पण भैरवी अजूनही नाराज असते. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.